सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. मिलन अभी आधा अधुरा आहे. आज राहुल आणि सपनाला मुलगी झाली आणि सगळ्या सूर्यवंशी खानदानाला खूप आनंद झाला. आणि राहुल रोशन लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचले. पण रोहित मात्र जाऊ शकला नाही, कारण त्याच्यासमोर त्याला भेटायला आलेली आणि त्यानं अपॉइंटमेंट दिलेली खूप मंडळी होती. आणि हॉस्पिटलमधून सगळे मेसेज टिंगूकडे यायचे, तरीही टिंगू त्याला म्हणाला की रोहित, मी पुढच्या माणसांना उद्याला यायला सांगू का? तुला जायचं असेल तर जा हॉस्पिटलमध्ये. सगळे इतके आनंदात आहेत त्यांच्यासोबत, तू असशील तर सगळ्यांना आणखीन आनंद होईल आणि हा क्षण मिस करायला नको. तरीही समाजसेवेनं पछाडलेला रोहित म्हणाला, नको, माझ्या आनंदापेक्षा माझ्या सहीने एखाद्याचं काम झालं तर त्याला होणारा आनंद मला खूप जास्त महत्त्वाचा आहे. कसल्या कसल्या समस्या असतात लोकांच्या, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही, आणि मला माझ्या आनंदापेक्षा ते जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि नेक्स्ट कोण आहे ते बोलो, असं रोहित टिंगूला म्हणाला. टिंगू म्हणाला, ठीक आहे. आणि त्यानं केबिनचा दरवाजा उघडला आणि म्हणाला, या. आणि आता ती आली आणि रोहितसमोर उभा राहिली. आणि रोहित खाली बघत होता आणि तसाच म्हणाला, बोला, काय काम आहे? आणि ती म्हणाली, रोहित सर, अहो वर तरी बघा. तसं रोहितनं चकित होऊन वर बघितलं आणि समोर मेघनाला बघून तो म्हणाला, मॅडम, तुम्ही आणि इथे? आणि मेघना हसून म्हणाली, का? मी इथे का नाही येऊ शकत? मला बघून तुम्हाला इतकं आश्चर्य का वाटलं रोहित सर? तसं आता तिथंच उभं असलेल्या टिंगूनं थोडासा घसा साफ केला आणि मेघनाचे हावभाव, तिची साडी, तिचा मेकअप हे सगळं बघितलं. आणि हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे असं टिंगूला जाणवलं. कारण आता राजकीय माणसांना अशा नटमोगऱ्या बायका मेकअप करून कशासाठी भेटायला येतात हे काही वेगळं सांगायला नको. पण आता आपला रोहित त्यातला तर नाहीच, आणि टिंगू त्याला चांगलाच ओळखून होता, म्हणून थोडंसं मेघनाला बघून त्याला आश्चर्य वाटलं. आणि ही अशा टाईपची मुलगी रोहितच्या ओळखीची कशी हे त्याला कळेना. आणि तो घसा साफ करून रोहितला सुचवत होता की बोला. आणि रोहित म्हणाला, मला असं म्हणायचं होतं की तुमचं काय काम आहे? तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता, माझी हरकत नाही. आणि मेघना मानेला झटके लटके देत म्हणाली, थँक्यू सो मच रोहित सर, पण माहीत होतं तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल. आणि मलाही काही अडचणी असतात, मीही सामान्य नागरिक आहे, मी बसू ना? आता रोहितला तिला जास्त काही बोलता येईना, कारण आता ती इथे तिचं काम घेऊन आली असणार नक्कीच. कॉलेजमध्ये जसा त्याच्यासमोर तिला बसू देत नव्हता तसं इथं करू शकत नव्हता. आणि इथे तो कॉलेजचा मालक वगैरे काहीच नव्हता, तर इथे तो त्यांचा नेता होता आणि तो स्वतःला जनतेचा सेवक मानायचा. आणि म्हणून तिला म्हणाला, यस प्लीज, तुम्ही बसा आणि तुमचं काय काम आहे ते पटकन बोला. आणि तुम्ही एकटेच आलात का? बाकी कोणाला समस्या नाही वाटतं जी तुम्ही मांडणार आहात? आणि मेघना म्हणाली, नाही, मला बाकीच्यांचं काय देणं घेणं आहे, मला वैयक्तिक प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या आणि माझी खूप जुनी ओळख आहे, त्यामुळे तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व करा, हे मला म्हणायचं आहे. आणि तिचं पाल्लाळ आता रोहित आणि टिंगू दोघांना बोरिंग वाटत होतं. आणि टिंगू म्हणाला, मॅडम, तुमचं जे काही असेल ते थोडक्यात मांडा, पाठीमागं आणखीन लोक भेटण्यासाठी वेटिंग करत आहेत, सो प्लीज तुमचा प्रॉब्लेम पटकन बोला. आणि मेघना टिंगूला ओळखत नव्हती आणि म्हणाली, तुम्ही सरांचे PA आहात ना? आणि PAंना सवयच असते साहेबांच्या पुढे पुढे बोलायची. रोहित सर माझ्याशी इतके छान बोलतात आणि तुम्ही कसे बोलताय? ते मला बसा म्हणतात आणि तुम्ही मला हाकलून द्यायला निघालात. चहापेक्षा किटली गरम म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि आता टिंगूला या अतिशहाणीचा रागच आला. आणि रोहित मेघनाला म्हणाला, मिस मेघना, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आणि तुम्हाला माहीत आहे ना मला टाईमपास आवडत नाही, आणि माझे असिस्टंट जे म्हणाले तेच मी म्हणेल. जर तुमचं काम रिअल असेल तर बोला, नाहीतर या, तुम्ही निघू शकता. आता मेघना थोडीशी चपापली आणि म्हणाली, असं कसं रोहित सर? आणि टिंगू लगेच म्हणाला, एक्सक्यूज मी मॅडम, सूर्यवंशी साहेब म्हणा. तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांची प्रतिष्ठा कमी करू नका. आणि असेल तुमची आणि त्यांची ओळख, पण ती घरी दाखवा, इथे नको.
तसा मेघनालाही थोडासा राग आला आणि ती म्हणाली, तुम्ही कोण आहात मला फुकटचे सल्ले देणारे? नको आहे मला तुमचा सल्ला. दुसऱ्याला शिकवण्याआधी आपण कसे आहात ते बघा जरा स्वतःची स्वतः. टिंगू म्हणाला, आता तुम्ही मला काय बोलताय? अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, जिगरी मित्र आहेत सूर्यवंशी साहेब माझे. रोज संध्याकाळी टाळ्या देऊन हसतो बोलतो, पण दिवसभर मी त्यांचा असिस्टंट म्हणून त्यांना सूर्यवंशी साहेब या नावानंच हाक मारतो. विश्वास बसत नसेल तर विचारा तुम्ही स्वतः त्यांना, ते आहेत तुमच्यासमोर. मेघना आता गप्प बसली आणि रोहितही तिला म्हणाला, मॅडम मी तुम्हाला या आधीही सांगितलं होतं की मला नावाने बोलू नका. एनिवे तुम्ही मला काहीही म्हणाल तरी मला फरकच पडत नाही. तुमचं काम काय आहे बोला. आणि मेघना म्हणाली, आमच्या इथे ना गटाराची दुर्गंधी पसरली आहे आणि आम्हाला त्याचा त्रास होतो. मग त्याच्याच विषयी बोलायला मी आले होते. तुमची आणि माझी ओळख आहे ना, म्हणून आमच्या कॉलनीतल्या लोकांनी मलाच पाठवलं तुमच्याकडे निवेदन घेऊन. आणि हे काम पटकन झालं पाहिजे. आणि आता हे काम रोहितकडे येत नव्हतं त्याच्या अखत्यारीत, पण आता या मूर्ख बाईला कुणी सांगायचं. म्हणून त्यानं टिंगूला खणवलं की तिचं निवेदन घे आणि फाईलमध्ये ठेव. मग टिंगूनं तो कागद घेतला आणि मेघना लगेच म्हणाली, अहो असं काय करता? हे तुमच्यासाठी नाही, हे तर सरांसाठी आहे. आणि टिंगू म्हणाला, ओ मॅडम ही प्रोसेस आहे आमची. सर कुठलाही कागद स्वतः हातात घेत नाहीत, ते फक्त सही करतात आणि मीच वाचतो, योग्य अयोग्य त्यांना सांगतो. आणि तुमचा कागद असं काय लागून गेला सोन्याचा पत्रा जे मी हात नाही लावायचा? तुमचं काहीतरी वेगळंच दिसतंय बाबा. आणि अरे वा, जस्मिनचा सुगंध. निवेदनाच्या कागदावर अत्तर शिंपडून कोण आणतं? असं म्हणून टिंगूनं त्या कागदाचा वास घेतला आणि मेघनाला राग आला, कारण तो कागद आणि त्या कागदावरचा परफ्यूम रोहितसाठी होता. आणि रोहितही चकितच झाला या बाईचं वागणं बघून. निवेदनाचा अर्ज, तक्रारीचा अर्ज आणि प्रेमपत्र असल्यासारखं परफ्यूम मारून दिला. आणि मेघना म्हणाली, ते माझ्याकडून थोडंसं सांडलं. टिंगू हसला आणि म्हणाला, हरकत नाही, आम्ही बघतो काय करायचं ते, या तुम्ही. आणि बरं का मॅडम, परफ्यूमचा वास जितका छान आहे ना तितकं छान हँडरायटिंग असं तर बरं झालं असतं हो. हे तुम्हीच लिहिले ना? अजिबात चांगलं अक्षर नाही. आणि मेघनाला राग आला आणि ती मनात म्हणाली, आगाऊ माणूस. आणि ती रोहितकडे बघून म्हणाली, रोहित सर माझं काम कधी होईल सांगा. आजच्या आज झालं पाहिजे, मी घरी जायच्या आत. आणि रोहित म्हणाला, हो होईल, या तुम्ही. आणि ती म्हणाली, नाही माझ्यासमोरच तुम्ही तुमच्या माणसांना ऑर्डर द्या ना. म्हणजे कसं? मी घरी जायच्या आत हे काम होईल असं मी सगळ्यांना सांगून आले आहे. आणि जर काम नाही झाले तर सगळे मला हसतील. प्लीज तुम्ही तेवढं करा. आणि टिंगूला तर या विचित्र बाईचं काही कळेच ना. आणि तो म्हणाला, मॅडम तुम्ही सरांना काम करा म्हणून रिक्वेस्ट करायला आलात की ऑर्डर टाकायला? तुम्ही नक्की कोण समजता हो स्वतःला? काम होईल म्हटलं तर होईल. आणि इतर लोक नेते करतात ना त्यापेक्षा लवकरच होईल. चला या आता. आणि चिपकू मेघना हालायचं नाव घेईना. रोहित सारखा भेटत नाही ना, म्हणून आता त्याला भेटण्याचे बहाणे शोधत होती आणि काहीतरी काम काढायचं आणि भेटायला यायचं. आणि टिंगू म्हणाला, मॅडम तुम्ही काय काम करता हो? नाही म्हणजे सॉरी, थोडा पर्सनल प्रश्न आहे, पण तुमच्याकडे बघून विचारावासा वाटला. मेघना म्हणाली, का असं का वाटलं तुम्हाला? मी विचित्र दिसते का? टिंगू म्हणाला, विचित्र नाही हो, तुम्ही ज्या प्रकारे अशा तयार होऊन आलात तेही निवेदन द्यायला, त्यावरून वाटलं की तुम्ही नक्कीच काहीतरी वेगळं काम करत असाल. तुम्ही मॉडेल आहात का? तसं मेघनाला स्वतःवर गर्व निर्माण झाला. आणि मी मॉडेलसारखी हिरोईनसारखी दिसते की काय म्हणून तो मला असं विचारतोय. पण यानं विचारून काय उपयोग? ज्याच्यावर लाईन मारायला आली तो तर बघतही नाही. असा विचार मनात आला. आणि टिंगू म्हणाला, बरं सांगायचं नसेल तर राहू द्या, पण आता उठा तुम्ही. बाहेर लोक खूप लांबून येतात, अगदी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून येतात आणि त्यांना आधी येऊ द्या. तुम्ही काय इथेच राहता ना? आणि मेघना म्हणाली, हो मी इथेच राहते, सूर्यवंशी कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे. रोहित सर आणि माझी खूप जुनी ओळख आहे. आणि टिंगूला आता कळलं की ही बया कोण आहे. आणि तो म्हणाला, अच्छा तर मॅडम आता खुर्ची सोडता का प्लीज? सूर्यवंशी साहेब मी पुढचा कॅन्डिडेट बोलवतो असं तो म्हणाला. तशी मेघना म्हणाली, नाही मी सगळ्यांना सांगून आले. मी सगळ्यांना सांगितले की मी उशिरा बोलणार आहे, खूप उशीरपर्यंत, आणि त्यांच्या मनाची त्यांनी तयारी केली आहे थांबण्याची. मला दीड तास लागेल असं मी सांगितले त्यांना. आणि रोहित सर मी तुमचं कॉलेजमधलं काम करते की नाही, तसं तुम्ही इथलं काम माझं केलंच पाहिजे. आणि हे ऐकून रोहित चकित झाला आणि म्हणाला, काय दीड तास? तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळते का मॅडम?
मेघना म्हणाली, रोहित सर त्यात काय झालं, आता मी तुम्हाला ओळखते, तुम्ही मला ओळखता, म्हणून मी पहिल्यांदा इथे आले. मग तुम्ही मला कॉफी विचाराल, चहा विचाराल, मग आपण गप्पा मारू, मग त्यात वेळ जाणार की नाही सांगा बरं. आणि अशीच बोलून मेघना त्याला बोर करायला लागली. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये आनंदी आनंद पसरला होता. सगळेजण सपनाच्या भोवती गोळा झाले होते, फक्त रोहित नव्हता. राणी त्याला खूप मिस करायची. तिला त्या छोट्याशा क्यूट परीसोबत जोडीनं जायचं होतं आणि तुझे काका काकी अशी ओळख करून घ्यायची होती. एकटीनेच कसं जायचं काका काकी म्हणून. आणि राणीला ते पटेना. आणि रोहितसारखीच तिलाही सवय लागली आणि हौसही होती जोडी जोडीनं सगळं करायची. आणि रोहित येईना म्हणून ती नाराज झाली. तिनं पुन्हा फोन लावला. पुन्हा टिंगूनं फोन घेतला आणि थोडंसं खिडकीच्या कोपऱ्यात गेला आणि म्हणाला, वहिनी अहो. आणि इतक्यात राणी तिकडून चिडून म्हणाली, भाऊजी तुमच्या मित्राला म्हणावं, त्याला पण घर आहे, तो राजकारणी असण्याच्या आधी घरातला मुलगा आहे आणि आपलं कर्तव्य निभाव म्हणावं. 5 मिनटं येऊन गेला असता तर काय झालं असतं सांगा बरं. अहो त्यांच्या ऑफिसपासून फक्त 12 मिनटाच्या अंतरावर आहे हॉस्पिटल चालत, मग गाडीनं यायला कितीसा वेळ लागेल. आणि टिंगू मला, वहिनी हो फक्त 2-3 लोक राहिलेत, प्रत्येकाला 5-5 मिनटं दिली की संपतील. आणि मी आता इमर्जन्सी कोणालाही भेटू देणार नाहीच रोहितला, मी त्याला घेऊन तिकडे येतोय. पण अहो वहिनी एक चिपकू मुलगी येऊन बसलेली आहे, उठायचं नावच घेना. राणी म्हणाली, कोण. आणि इतक्यात तिकडून फार फार लाडात, काय हो रोहित सर, तुम्ही माझ्यासाठी कॉफी पण नाही का सांगणार. असा आवाज राणीच्या कानावर आला आणि राणीनं ओळखलं आणि म्हणाली, ही अवदसा तिकडं जाऊन पोहोचली का, हिचं आता मी काय करू. आणि राणी चिडली आणि म्हणाली, भाऊजी मेघना मॅडम आलेत का, आणि ती तिकडं काय करते. टिंगू म्हणाला, वहिनी अहो तिची समस्या घेऊन आली आणि इथे ओळख काढत बसली आहे, जायचं नावच घेईना, कधीचा मी जा म्हणतोय. आणि राणी म्हणाली, भाऊजी ती खूप पोहोचलेली केस आहे, ती सहजासहजी जाणार नाही, गोमाशीसारखी चिकटून बसते. आणि तुमच्या मित्राला तरी काय झालं आहे जो तिला एंटरटेन करत बसलाय, द्याना म्हणावं हाकलून. टिंगू म्हणाला, वहिनी तसं नाही करता येणार, नाहीतर चुकीचा मेसेज बाहेर जातो. राणी म्हणाली, काय जायचं तो चुकीचा मेसेज जाऊ द्या, पण या घाणेरड्या बाईपुढे माझ्या नवऱ्यानं कशाला बसायचं. तिचं काम कमी असणार आणि त्यांच्याकडे ती जास्त बघत असणार. टिंगून आता त्या दोघांकडे बघितलं. रोहित काहीच बोलत नव्हता, खाली बघून पटापटा सह्या करत होता आणि ही बाई उगीच त्याच्यासमोर बसली होती माशा मारत, गालाला हात लावून त्याच्याकडे बघत बसली होती. आणि टिंगू म्हणाला, हो वहिनी अहो तसंच सुरू आहे तिचं, ती रोहितकडे फार प्रेमळ नजरेनं बघते. राणीला भयंकर राग आला आणि म्हणाली, प्रेमळ नजर नाही भाऊजी, दृष्ट लावेल ती त्यांना, तुम्ही तिला हकलता की मी येऊ. आणि टिंगू म्हणाला, वहिनी बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि राणी म्हणाली, बघा नाहीतर मी आलेच तिच्याकडे बघायला. असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि तिला खूप राग आला मेघनाचा. ही नीच बाई तिथपर्यंत जाईल असं तिला वाटलं नव्हतं. पण राणी ज्याचा तू विचारही करू शकत नाही ना, इतक्या पुढची आहे ती बाई. माझ्या संसारावर आणि माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवते का, आता हिला दाखवते गंमत. असं म्हणून राणीनं तिला फोन केला. पण आता तिचा फोन वाजला आणि तिनं कट केला. आणि राणीला कळलं की काय, मी इथं आले, नवऱ्यावर वॉच ठेवते काय CCTVतून. चला ठीक आहे, तेवढाच दोघांमध्ये गैरसमज पसरेल, मला काय चांगलंच आहे. असं म्हणून ती गालात हसली. आणि टिंगू म्हणाला, मॅडम आता या तुम्ही, तुमचं काम होईल आणि तुम्ही घरी पोहोचेपर्यंत होईल बरं का, या या या. असं म्हणून तिला उठवली. आणि मेघना म्हणाली, पण रोहित सर आपली कॉफी. आणि रोहित टिंगूला म्हणाला, टिंगू बाहेर मॅडमना कॉफी पाच. मॅडम मी तुमच्यासोबत इथे काहीच नाही घेऊ शकत, कारण माझ्याकडे वेळ नाही. मी तुमच्यासोबत कॉफी प्यायचो आणि बाहेर लोकांनी वेट करायचा, हे मला पटत नाही. आणि तुम्ही माझ्याशी खूप ओळख दाखवलीत, मग तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये चांगली ट्रीटमेंट देणं माझं काम आहे. तर तुम्हाला बाहेर कॉफी मिळेल, तुम्ही ती घ्या आणि टिंगू तुम्हाला सोबत करेलच. आणि टिंगू तिच्यासोबत बाहेर गेला आणि मला, मॅडम एक काम करा, हे घ्या 12 रुपये आणि बाहेर जाऊन तुम्ही कॉफी घ्या, कारण मलाही वेळ नाही आता तुमच्यासोबत यायला. आणि मेघनाला राग आला आणि ती म्हणाली, काही गरज नाही त्याची, माझ्याकडे पैसे आहेत आणि मला कॉफी रोहित सरांसोबत प्यायची होती, तुमच्यासोबत नाही. तोंड बघितलं का आरशात. असं म्हणून निघून तोऱ्यात मेघना निघून गेली. टिंगून ते 12 रुपये खिशात ठेवले आणि म्हणाला, राणी वहिनी म्हणतात ते काही खोटं नाही, ही नक्कीच रोहितवर जाळं टाकायला आली होती. आणि त्यानं राणीला फोन करून सांगितलं की वहिनी ती गेली. राणीनं लगेच तिला फोन केला आणि आता मेघनानं फोन उचलला आणि म्हणाली,
काय गं राणी, सारखी का फोन करतेस? आणि राणी म्हणाली, मॅडम तुम्ही आता कुठे आहात? आणि मेघना थोडीशी मादक हसली आणि म्हणाली, मी सध्या रोहित सरांसोबत कॉफी प्यायला निघाले आहे. का गं, तू जॉईन होतेस का आम्हाला? आणि राणी, किती छान वाटते ना, हा हलका हलकासा पाऊस, मी आणि रोहित आणि आमची रोमॅन्टिक कॉफी डेट. तशी राणी चिडली आणि म्हणाली, मॅडम तोंड सांभाळून बोला, त्यांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि मेघना म्हणाली, आणि तो अधिकार तुलाही नाही. असं मी म्हणाले तर? राणी म्हणाली, मी लग्नाची बायको आहे त्यांची, आणि मला कसा काय अधिकार नाही? सगळे अधिकार मला आहेत. आणि तुम्ही त्यांच्यावर लाईन मारताय हे कळते मला, पण ज्या दिवशी त्यांना हे सगळं कळेल ना, त्या दिवशी तुमची काय हालत होईल बघा तुम्ही. आणि मला माहीत आहे तुम्हाला आता तिथून हाकलून दिले. आणि काही कॉपी डेट वगैरे नाही, हे फक्त तुमची कल्पना आहे आणि तुम्ही तुमच्या भ्रमात जगा, वास्तव बघा जरा. आणि मेघना फार तोऱ्यात म्हणाली, राणी जे सध्या सुरू आहे ना तो भ्रम आहे तुझ्या बाबतीत, आणि माझ्याकडे जे घडते ते वास्तव आहे. आणि जेव्हा तुलाच भ्रम आणि वास्तव्यातला फरक कळेल ना, तेव्हा तुझे होश ठिकाण्यावर येतील. आणि आज ना उद्या रोहित माझा होणार आणि आम्ही दोघे असेच रोज कॉफी डेटवर जाऊ. त्या दिवशी फार तोऱ्यात त्याच्यासोबत गेलतीस ना गाडीत बसून, मग मीही अशीच तुझ्यासमोर त्याच्यासोबत गाडीत बसून जाईल. आणि तुला एक गोष्ट सांगू का? अगं मी एक काम घेऊन आले होते सरांकडे. काम काही जास्त मोठं नव्हतं, किरकोळच होतं, पण आता तो माझी इतकी कदर करतोय की मी घरी पोहोचण्याच्या आत ते काम होऊन जाणार. आणि तसं जर झालं तर यावरूनच कळतं की तो मला किती महत्त्व देतो. राणी आता चिडली आणि म्हणाली, बघा बघा स्वप्न बघा. आणि तिनं फोन ठेवला चिडून. आणि या बाईचं काय करावं तिला कळेना. आणि सर तिला कॉलेजमधून का काढून टाकत नाहीत हेही तिला कळेना. आणि मेघनाला फार ओव्हर कॉन्फिडन्स होता की राणी आणि मनोजवर लक्ष ठेवण्याचं काम रोहितनं तिला दिले आणि तो मला कॉलेजमधून काढणार नाही. आणि मेघना हसत म्हणाली, राणी कावळ्यानं कितीही दुधात आंघोळ केली तरी त्याचा बगळा होत नाही, तशी तू सडक छाप आहेस, कायम सडक छाप राहशील. मग रोहितने पुढच्या सगळ्या लोकांना भेटून घेतलं आणि मग तो हॉस्पिटलमध्ये निघाला. आणि त्यानं जाऊन बघितलं तर जानकी, सपना आणि सपनाची आईच फक्त तिथं होत्या, बाकीचे सगळे निघून गेले होते. आणि रोहित म्हणाला, हे काय राणी गेली का गं? जानकी म्हणाली, हो अरे मीच म्हणाले जा, इथे सगळ्यांनी गर्दी करायची गरज नाही, बाळ आणि त्याची आई सुखरूप आहेत. मग रोहितनंही सपना आणि बेबीला बघण्याआधी राणीला फोन केला आणि म्हणाला, राणी का गेलीस? अगं मला बेबीला पाहायचं आहे, आपण दोघे एकत्र पाहूया, ये ना. राणी म्हणाली, बघा इथेही तुम्ही नेहमीसारखंच करता सर, जिथे तिथे तुम्ही लेट कसे असता. आणि आता मी निघून आले, मी नाही येणार परत. आणि रोहित तिला लाडी गोडी लावत म्हणाला, ए राणी असं नाही करायचं. अगं काका काकी म्हणून आपण एकत्र भेटायला नको का बेबीला? ये ना प्लीज, मी गाडी पाठवतो हवं तर. आणि राणी म्हणाली, नको, तुमची गाडी यायची मग मला घेऊन जायची, किती उशीर होईल, त्यापेक्षा मी घरची गाडी घेऊन येते. आणि राणी पुन्हा हॉस्पिटलमध्ये निघाली. आणि सोनम म्हणाली, ताई आता कुठे निघालात? अहो मी एकटीच घरी असेल. राणी म्हणाली, काळजी करू नकोस, मी हॉस्पिटलमधून पटकन येते, आता आम्हा दोघांनाही वेळ आहे आणि बेबीला बघायचं आहे. आणि सोनम म्हणाली, ठीक आहे. मग ती गेली हॉस्पिटलमध्ये. रोहित राणी दोघांनीही एकत्रच त्या बेबीला बघितलं आणि एकमेकांकडे बघून हसायला लागले. आणि एकमेकांच्या डोळ्यात तेच स्वप्न बघत होते, त्यांच्या गोड गोंडस बाळाचं. मग आता रोहित सपनाला एका शब्दानं बोलला नाही, जानकीला फक्त म्हणाला, ए आई बेबी दादासारखं आहे ना गं? आणि जानकी म्हणाली, मला तर वाटतं सपनासारखी आहे. आणि रोहित ठामपणे थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, नाही दादासारखं आहे. आणि मेघनाची आई म्हणाली, रोहित अहो इतक्या लवकर काहीच कळत नाही, आताशी काही तासांचं बाळ आहे ते. आणि रोहित म्हणाला, ओके पण हे दादासारखं आहे, टेक केअर म्हणाला. आणि पुन्हा राणीचा हात पकडून बाहेर आला आणि म्हणाला, राणी किती क्यूट आहे ना गं? आणि राणी हसून म्हणाली, कोण मी? तसं रोहित हसला आणि म्हणाला, हो तू तर क्यूट आहेसच माझी बेबी शोणा. आणि त्याची असली वाक्य ऐकून ती फार हसली आणि म्हणाली, सर तुम्ही असे बोलण्याचे पंच असे काही एक एक मारताना मला तर विश्वासच बसत नाही. असलं काही आवडत नव्हतं, ऐकवत नव्हता, पटत नव्हतं, एवढं सगळं कुठून येतं मग बोलायला? रोहित मला, अगं माझे मित्र बोलतात ना त्यांच्या बायकोसोबत फ्रेंडसोबत बोलायचे तेव्हा ऐकायचो, तेव्हा त्यांना शिव्या घालत होतो, पण आता मीच बोलायला लागलो. बरं चल मी निघतो, असं म्हणून त्यानं तिचा निरोप घेतला.
आणि राणीनं ठरवलं आज तरी नक्कीच बाळासाठी प्रयत्न करूया. आणि ती घरी गेली. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तिनं दोघांच्याही रोमॅन्टिक नाईटची तयारी केली. ॲनिव्हर्सरीचं सरप्राईजही राहिलं होतं आणि राणी त्याची वाट बघत बसली. आणि काय करू, सरांना सांगू का मी बाळासाठी तयार आहे? सरांना तर खूप आनंद होईलच, पण जेव्हा मी त्यांना असं सांगेन डायरेक्ट की मी तुमच्या बाळाची आई होणार आहे आणि आपलं बाळ माझ्या पोटात आहे, तेव्हा त्यांना किती आनंद होईल. मग या आनंदापेक्षा तो आनंद जास्त मोठा असेल असं वाटून सध्या तरी तिने त्याला काही सांगायचं नाही असं ठरवलं. आणि त्याला फोन केला आणि म्हणाली, कुठे आहात, या ना लवकर. आज रोहित नेमका मित्रांमध्ये जाऊन बसला होता. जरा जास्तच आनंदी होता आणि काका झालो म्हणून पार्टी दिली होती. रोहित म्हणाला, राणी अगं सॉरी, तू जेवण करून घे ना, मी माझ्या फ्रेंड्समध्ये आहे. राणी हिरमुसली तरीही म्हणाली, बरं ठीक आहे, पण झोपायला तरी कधी याल आणि कधीपर्यंत याल सांगा ना. म्हटल्यावर रोहित म्हणाला, येतो ना 11-12पर्यंत. आणि काहीही न बोलता राणीनं खाऊन घेतलं. त्याची वाट बघत बसली. आता त्यांचीही पार्टी खूप दिवसातून सुरू होती, त्यामुळे ती मुलंसुद्धा त्याला सोडत नव्हती. आणि शेवटी टिंगू म्हणाला, अरे जाऊ द्या यार त्याला, नाहीतर राणी वहिनी चिडतील. आज दिवसभर खूप चिडल्या होत्या त्याच्यावर, तो घरी वेळ देत नाही म्हणून. आणि रोहित, सरळ जाशील ना? रोहित हसला आणि म्हणाला, मी कुठे जास्त घेतली सरळ जायला, आणि तुम्हाला सांगू का, कमी पिली तरच माणूस वाकडा चालतो, नाहीतर एरवी खूप जास्त पिलं ना तर सरळ चालतो. आणि सगळे म्हणाले, बरं बरं, आता तू सरळ जा. आणि रोहित घरी गेला आणि लवकरच गेला. आणि त्यानं बेडरूमचा दरवाजा उघडला तर सुळसुळीत मरून कलरचा गाऊन घातलेली राणी उशीवर उशी ठेवून बेडवर झोपली होती. ते सुद्धा बसूनच झोपली होती वाट बघता बघता. आणि तिनं कर्ली केस केले होते, मरून रंगाची डार्क लिपस्टिक लावली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा पसरल्या होत्या. त्याला थोडं हसायला आलं. तिच्या मनात नक्की काय आहे हे त्याला कळेना आणि उगीच उशीर केला यायला. आता राणी झोपेत असेल आणि तिची झोप मोड करायला नको. आज जरा जास्त दगदग झाली आहे तिची असं त्याला वाटलं. आणि लवकर आलो असतो तर कदाचित रात्र खूप रोमॅन्टिक झाली असती. आतासुद्धा त्याची फार इच्छा होती तिला त्रास देण्याची आणि रोमॅन्टिक त्रास देऊन उठवण्याची, पण मी तिला नेहमीच त्रास देतो आणि ती बिचारी माझ्यासाठी सगळं सहन करते. आता तिला झोपू द्यावं म्हणून तो फ्रेश होऊन आला. सगळ्या उशा व्यवस्थित मांडल्या आणि तिला छताकडे तोंड करून झोपवली. आणि पुन्हा लाईट घालवून मंद प्रकाश केला आणि रोहित तिच्या शेजारी झोपला. पण आता सतत लक्ष राणीकडे जायचं आणि पुन्हा तिच्या कपाळाच्या टिकलीपासून खाली बंद डोळे, नाक, गळा, छाती, पोट, कंबर, अगदी पायापर्यंत नजर फिरायची. आणि प्रणयाच्या बाबतीत नेहमीच उतावळे असणारे रोहित कुमार स्वतःला रोखू शकत नव्हते तिच्याजवळ जाण्यापासून. त्याला ती इतकी का आवडायची आणि का तिच्यावर खूप खूप प्रेम करू वाटायचं याचं उत्तर त्यालाही सापडत नव्हतं. आणि तिच्याजवळ जाऊ की नको असा तो विचार करत होता. आणि मनातल्या मनात म्हणाला, 1, 2, साडेमाडे 3 असं म्हणून तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात पुन्हा थांबला जवळ जाऊन. आणि नको रोहित, अरे बघ ना ती किती छान झोपली आहे, तिला डिस्टर्ब करून पाप नको करू असं त्याचं मन म्हणालं. आणि दुसरं मन म्हणालं, प्रेमात सगळं काही माप असतं आणि ती इतकी क्यूट दिसत असताना मी कसं थांबू. आणि रोहितची मनातल्या मनातच फाईट सुरू झाली. आणि आता शेवटी त्यानं राणी करते तसा कौल घेण्यासाठी राणीचा हात उचलून तिची 2 बोटं स्वतःसमोर पकडली आणि तिला डिस्टर्ब करू की नको असं मनात विचारलं. आणि हो नाही असा विचार करत बसण्यापेक्षा त्यानं आता ते करायचं होतं तेच केलं आणि तिची दोन्ही बोटं निवडली. चित भी मेरी और पट भी मेरी असं म्हणून आता त्यानं तिच्या मरून लिपस्टिक लावलेल्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिच्या हातात हात घातला, घट्ट बोटं दाबली. तसं राणीला दारूचा वास आला. तो वास तिच्या नाकात शिरला आणि तिने डोळे उघडले आणि बघितलं तर राणीला त्याचा चेहराही दिसत नव्हता, कारण त्यानं पूर्ण तिला ब्लॉक केली होती. आणि आता विरोधाचा तर प्रश्नच नव्हता, कारण तिलाही तेच हवं होतं. तिनं पुन्हा डोळे मिटून घेतले आणि त्याच्या हातातून हात सोडवून घेत त्याला मिठी मारली. आणि दीर्घ चुंबनानंतर ती बेडवर उठून बसली आणि तिनं तिचे सगळे कर्ली केलेले केस पुढे घेतले आणि रोहितनं पाठीमागं बांधलेली तिच्या गाऊनची नाडी सोडली. राणी खूप बोल्ड दिसत होती केस कर्ली केल्यामुळे. आणि तिचा गाऊन सुटला आणि रोहितनं एका खांद्यावरून तो खाली घेतला आणि तिथं तिला किस करायला लागला. मग तो गाऊन अर्धा तिच्या अंगावर अर्धा खाली अशा अवस्थेत राणी आणखीनच बोल्ड दिसत होती. आणि रोहितनं तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवर त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली आणि त्याची मिशी आणि दाढी तिच्या पाठीला टोचली. राणी खूप खूप शहारली आणि त्याला काहीच न करता
त्यानं काहीच न करता सुद्धा तिच्या तोंडातून मादक उद्गार निघायला लागले. त्यानं पुन्हा तिचं तोंड तसंच पाठीमागं वळवलं आणि तिथूनच तिला किस करायला लागला. दोघांचाही रोमांस आता वाढत चालला होता आणि त्याच वेळी रोहितचा फोन वाजला. दोघांना डिस्टर्ब झालं आणि त्यानं फोन बघितला तर मेघनाचा फोन होता. आणि राणी प्रचंड चिडल्याने म्हणाली, आता ही का फोन करते, सर फोन कट करा. आणि रोहित म्हणाला, फोन कट केला आणि घेतला नाही तर ती सतत फोन करेल, आपल्याला डिस्टर्ब होईल, त्यापेक्षा बघतो काय म्हणते. राणी म्हणाली, मग स्विच ऑफ करा. रोहित म्हणाला, राणी माझा फोन स्विच ऑफ असून चालत नाही, एमर्जन्सी कॉल असतात, हा मला घ्यावाच लागेल असं म्हणून फोन घेतला. आणि मेघना म्हणाली, रोहित सर, अहो इथलं काम तर झालंच नाही, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की घरी यायच्या आत हे काम होईल. आता माझ्या कॉलनीतील लोक मला किती टोमणे मारत आहेत. आणि रोहित म्हणाला, होईल, उद्या होईल का. आणि राणीला तर आता कळत ना की तो तिच्याशी इतका व्यवस्थित का बोलतोय. 2 शिव्या द्याव्यात आणि फोन ठेवून द्यावे ना. आणि मेघना तिकडून म्हणाली, काय हो रोहित सर, मला एक सांगा, तुम्हाला महिला कार्यकर्त्याची गरज आहे का. नाही म्हणजे असेल तर बघा, किंवा मला संधी दिली तर झेडपीत काम करण्याची एखाद्या डिपार्टमेंटमध्ये, तर मी खूप चांगलं काम करू शकते आणि तुमच्याकडूनही शिकण्यासारखं खूप काही आहे. आता रात्रीच्या शांत वातावरणात राणीनं ते ऐकलं आणि तिला खूप राग आला आणि ती तिला काहीतरी बोलणार आणि वाद वाढेल म्हणून रोहितनं तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि मेघनाला म्हणाला, मॅडम तुम्हाला आता टीचिंग करू वाटत नाही का. तसं असेल तर दुसरीकडे जॉब शोधा, कारण एकदा सूर्यवंशींना सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा सूर्यवंशीकडे जॉब मिळत नाही आणि तुम्हाला तुमचे पर्याय खुले आहेत. तुम्हाला जर फारच इच्छा असेल समाजसेवा करण्याची आणि महिला कार्यकर्त्या व्हायची तर एक काम करा ना, संग्रामराजे शिर्के नाव माहीत असेलच, त्याच्याकडे जा, तो तुम्हाला खूप चांगली मदत करेल, कारण तोही तुमच्यासारखाच फार फार हुशार आणि अकलेचा खंदक आहे. आता हे बघा, मी जरी लोकनेता असलो तरी, समाजसेवक असलो तरी, मला फॅमिली आहे आणि बायकोही आहे आणि इतरांना किती डिस्टर्ब करायचं हे जरा शिकून घ्या. आणि आता तरी इतक्या रात्री येऊन मी तुमचं काम नाही करू शकत ना. आणि पुन्हा असा रात्री फोन करू नका असं म्हणून रोहितनं फोन ठेवला. आताही मेघनाचा रोहितनं अपमान केला आणि मेघना तिकडे चिडली. राणीचाही इकडे मूड गेला म्हणून ती हिरमसून पुन्हा गाऊन घालून बसली आणि त्यानं फोन आता सायलेंट केला आणि रुसलेल्या राणीला पुन्हा जवळ घेतली. ती आणखीन गाल फुगून म्हणाली, जा तिकडे, नका बोलू माझ्याशी. तसं रोहितनं आता पुन्हा तिचा गाऊन काढून फेकला, तिला उचलली आणि कमरेवर बसवली आणि भिंतीसोबत दाबून किस करायला लागला. आणि आताचे मोमेंट तर मघाच्यापेक्षा हॉट होती आणि राणी पुन्हा मूडमध्ये आली आणि दोघांचा उत्थान प्रणय सुरू झाला. आणि थोड्याच वेळात राणी उसासे टाकायला लागली. आजची रात्र खूप रोमॅन्टिक होती आणि इकडे मेघना त्यानं अपमान केला म्हणून चिडली नाही, उलट त्याला मिळवण्याची शपथ तिने आणखीन जास्तच घेतली. आणि तिच्या शेजारच्या रिकाम्या जागेवर तिनं रोहितचा फोटो ठेवला आणि त्याच फोटोला किस करायला लागली आणि स्वतःचा फोटो रोहितच्या फोटो शेजारी ठेवून लग्नाची स्वप्न बघायला लागली.